जिथं चमत्कार तिथं नमस्कार हे भोंदू अशोक खरातला अगदी चांगलं ठाऊक होतं आणि त्याचाच वापर करत भोंदू अशोक खरात विविध चमत्कार घडवून आणायचा। कधी तो नाग आणायचा, नागाकडनं काहीतरी करवून घ्यायचा, दुसरीकडे कधी तो कोल्ह्याचे कान आणायचा, वाघाचं कातडं सुद्धा त्याच्याकडे होतं। इतकंच काय तर बाजारात 2 रुपयांना मिळणारे चिंचुके 1 लाख रुपयांना हा अशोक खरात आपल्या भक्तांना विकायचा। त्याच्या सगळ्या चमत्कारांपैकी एक महत्त्वाचा चमत्कार होता तो म्हणजे नागाचे खेळ। दररोज रात्री तो एका मंदिरात, ईशान्येश्वर मंदिरामध्ये या नागाचे खेळ करायचा आणि या चमत्कारातून लोक भुलायचे आणि अशोक खरात आपलं इप्सित साध्य करायचा। हा नाग आता पोलिसांनी जप्त केलेला आहे। नेमकं हे प्रकरण काय आपण पाहूयात, एक स्पेशल रिपोर्ट। 20 फुटांचा एक नाग अशोक खरातनं बोलावल्यावर यायचा। खरातच्या इशाऱ्यावर नाग डोलायचा। खरातनं इशारा करताच नाग निघून जायचा। हे असं खरंच काही होत असेल तर त्यावर मुळीच विश्वास ठेवू नका, कारण या भोंदू बाबा अशोक खरातनं भोंदूपणाचं दुकानच उघडलं होतं। त्या दुकानात तो चमत्कार विकायचा। त्याच्या या भोंदू बाजारात काय काय होतं ते पहा। एक 20 फुटांचा नाग, वाघाचं कातडं, कोल्ह्याचे कान, सुगंधी कस्तुरी, चिंचोके, मंतरलेले खडे आणि ओष्णोजल। अंधारलेली रात्र, जंगलातले रातकिड्यांचे आवाज, मंत्रांचे उच्चार, अशा अंधाऱ्या रात्री अशोक खरात त्याच्या भाविकांना जंगलात बोलवायचा। भाविक तिथे आले की खरात तंत्रमंत्र करायचा आणि त्यानं इशारा केला की 20 फुटांचा एक मोठा नाग सळसळ करत यायचा, फणा काढायचा। खरात जसे इशारे करेल तसं हा नाग करायचा आणि खरातनं जाण्याचा इशारा केला की नाग निघून जायचा। खरातकडे आलेले भाविक हा प्रकार पाहून थक्क व्हायचे आणि खरातच्या चमत्कारांवर त्यांचा विश्वास बसायचा। हा नाग म्हणजे भाविकांना गंडवण्यासाठीची मोडस ऑपरेंडी होता। पोलिसांनी खरातला ताब्यात घेतलं आणि नागाला स्वतःच्या इशाऱ्यावर नाचवणारा खरातच पोपटासारखं बोलू लागला। त्यातूनच उघड झालं या नागाबद्दलचं सत्य। खरात वापरत असलेला हा नाग खोटा होता। त्यानं कागदाच्या लगद्यापासून हा नाग तयार केला होता। कागदाच्या लगद्याचा हा नाग हुबेहूब खऱ्या नागासारखा दिसायचा। या नागामध्ये ड्रोन यंत्रणा बसवली होती। त्या नागाचा रिमोट कंट्रोल खरातच्या हातात असायचा। रिमोटच्या मदतीनं खरात त्या नागाला हवं तसं वळवायचा, नागाला बोलावून चमत्कार दाखवायचा। हा प्रकार खरातच्या मिरगावातल्या श्री शिवनिका संस्थांमध्ये रोजच चालायचा। या बनावट नागाबरोबरच खरात वाघाचं कातडही दाखवायचा। चाकणकरांचे गुरुजी बलात्कारी खरात हे खोटा साप, खोटा नाग बनून आणि त्याला रिमोटनी चालून समोरच्या भक्तांना असं दाखवायचे की बघा माझ्या विद्येवर हे साप नाग चालतात। त्यांचे काही प्रश्न असतील तर तो नागदेवता उत्तर द्यायचा। असं एकाने मला आता फोन करून सांगितलं बरं का, की तो फणा काढायचा, मुंडी हलवायचा, म्हणजे असं लोकांना, म्हणजे जे अशिक्षित असतील पण सुशिक्षित पण, नेते पण, पदाधिकारी पण, शिकलेले हो चांगलं, त्यांना पण त्याने उल्लू बनवलं। ते साप, नाग, वाघाचं खोटं कातडं दाखवून, म्हणजे तो काय दाखवू इच्छित होता, कोणती भीती निर्माण करू इच्छित होता लोकांच्या, मला माहिती नाही। आणि त्याच्याबरोबर साथ द्यायला महिला आयोग। भाविकांना गंडा घालण्यासाठी अशोक खरात भाविकांना मंतरलेले खडे आणि रत्नही द्यायचा, मंतरलेले चिंचोकेही द्यायचा। बाजारात स्वस्त मिळणारे रानटी चिंचोके खरात पॉलिश करून घ्यायचा, त्या चिंचोक्यांची महागात विक्री करायचा। मंतरलेले चिंचोके भाविकांना घरात ठेवायला सांगायचा। समोरच्या व्यक्तीची आर्थिक क्षमता बघून हे चिंचोके 10,000 ते 1 लाखापर्यंत विकायचा। माझ्यामध्ये दैवी शक्ती असल्याचं सांगत नकली खडे आणि रत्नही तो भाविकांना विकायचा। चिंचुके म्हणजे नाशिकमध्ये चिंचुके काय न, नाशिकमध्ये चिंचांचे झाडं खूप आहेत। मी नाशिकचं आहे, त्यामुळे चिंचुके रस्त्यावर मिळतात। ते चिंचुके तो लाख लाख रुपयाला विकायचा यार, त्याच्यावर काय कलाकार कोण नाही, त्याच्या बुद्धिमत्तेचा वापर व्हायला पाहिजे होता। एक चिंचुका जो 5 पैशालाही मिळत नाही तो 1 लाख रुपयाला विकायचा, तिची अंगठी विंगठी करून काहीतरी छाछू करून द्यायचा हातात। कोल्ह्याची शिंग किंवा ओष्णोजल किंवा आणखी काही कस्तुरी अशा प्रकारे काहीतरी काळी जादू करतो असं सांगून लोकांना लुटायचा। भीती आणि लोभ हे त्याच्या शिकार करण्याची 1-2 मोठी कारणं होती।
अनेक अधिकारी त्याच्याकडं लोभासाठी म्हणजे बदली किंवा बढतीसाठी जात असत. अनेक मंत्री जे कमकुवत मंत्री होते किंवा राजकारणी होते ते त्याच्याकडे भविष्य बघायला जात असत. त्याच्यातली गमतीदार भाग म्हणजे रिमोट कंट्रोलच्या साहाय्यानं तो एक चालता साप दाखवायचा आणि लोकांना धमकावायचा. भोंदूबाबा अशोक खरात कोल्ह्याचे कान तांत्रिक विधीसाठी वापरायचा. सुगंधी कस्तुरी लोकांना द्यायचा आणि फलप्राप्ती होते असं सांगायचा. की कोल्ह्याला शिंग नसतात, परंतु आम्ही कोल्ह्याचे शिंग वापरून जादूटोणा करतो आणि तुम्हाला इच्छित असं जे तुमचं काय मन असेल ते त्या पद्धतीने बदलावता येतं, तर मग तुम्हाला इच्छा प्राप्ती होते, तुम्हाला धनप्राप्ती होते. अशा पद्धतीनं तो सांगत होता, अशी आम्हाला माहिती कळाली. तो काही उच्चभ्रू लोकांना कस्तुरी देत होता असं पण आम्हाला कळलेलं आहे. सुरुवातीला ईशान्येश्वर महादेवाच्या मंदिर संस्थानात ग्रामस्थ दर सोमवारी आणि महाशिवरात्रीला पूजेसाठी जमायचे. मात्र नंतर खरातचे कारनामे कळल्यानंतर ग्रामस्थांनी खरातच्या पूजेला जाणं बंद केलं. हाच खरात सोमवती अमावस्येला अनामिका कापायला लावून तंत्रमंत्र करायला लावायचा. त्यासाठीच रुपाली चाकणकरांनीही अनामिका कापल्याचे आरोप सुषमा अंधारे यांनी केले होते. हा भोंदूबाबा अशोक खरात ओशनो तयार करायचा. श्रावणातले 4 सोमवार आणि महाशिवरात्रीला हे ओशनो प्राशन करायला लावायचा. ओम ईशनेश्वराय नमः हा जप करायला सांगायचा. खरात त्याच्या चमत्कारानं महादेवाच्या पिंडीवरचा हंडा हलवायचा. एक खरात एक प्रकारचं ओशनो जल बनवायचे. तर हे ओशनो जल काय आहे? ओशनो जल म्हणजे एक कॉफ सिरप होतं, त्याच्यात पाणी घालायचे आणि कुटून वायग्रा घालायचे अशी माहिती मिळालेली आहे. आणि हे घेण्यासाठी सगळीकडचे राजकारणी आपल्या गाड्या पाठवायचे, आपली हेलिकॉप्टर पाठवायची. सिंगापूरमध्ये सुद्धा सरांचं जे ओशनॉलॉजी आहे ही पोलीस डिपार्टमेंट वापरते. अख्ख्या युरोपमध्ये चोर पकडायला ही यंत्रणा वापरली जाते. 10 दिवस पुन्हा मी टोकियोमध्ये होतो, जपानमध्ये होतो. का ज्या जपानच्या टोकियो युनिव्हर्सिटीने जपानचे 3 प्रधानमंत्री दिले, तिथे आमचं वॉटर मॅनेजमेंट शिकवलं जातं. तिथे पण एक व्हिजिट होती आणि ते पाहिलं की जगभर हे सगळं वापरलं जातं. दुर्दैवाने आपल्या देशात त्याला अंधश्रद्धा म्हणलं जातं. नाग, वाघाचं कातडं, रत्न, खडे, कोल्ह्याचे कान, सुगंधी कस्तुरी यांच्या मदतीनं हा बाबा चमत्काराचे दावे करायचा. त्याच्या या चमत्कारांना भुलून भाविक अशोक खरातवर विश्वास ठेवायचे. आता तुरुंगात गेल्यावर अशोक खरातच्या मदतीला कुठला नाग, कुठले चिंचोके आणि कुठली रत्न येत आहेत तेच पाहूया. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.